खूप दिवसानंतर आपली लालपरी सुरू झाली, आपली एसटी चालू झाली आणि तो आनंद मी सध्या घेतोय प्रवासाचा। उस्मानाबादची गाडी नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी आता आहे टेंभुर्णीच्या एस टी स्टँडवरती आणि बराच वेळ झाला इथंच थांबलोय। गाड्या येऊन गेल्यात, बऱ्याच गाड्या येऊन गेल्यात, जवळपास 4 ते 5 एस टी येऊन गेल्यात, पण गाडीमध्ये अजिबात जागा नाही आहे। कारण की प्रत्येक सीटवरती एकच माणूस आहे, एकच व्यक्ती आहे, त्यामुळे घेत नाही आहेत। आणि जेव्हा मी पुण्यावरनं आलतो करमाळ्याला, पण त्या गाडीमध्ये असं काही बंधन नव्हतं की तुम्ही एका सीटवर एकच बसलं पाहिजे। त्या गाडीमध्ये एका सीटवरती 2 माणसं होते। 8 वाजले, जवळपास 6 वाजल्यापासून मी टेंभुर्णीमध्येच आहे आणि पुण्याला जायचं आहे मला, पण एस टी तर काय भेटणारच नाही असं वाटतं आहे मला। आता बघूया किती वेळ लागतो एस टीसाठी, समजेलच तुम्हाला। आणि टेंभुर्णी हे गाव सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते सध्याची परिस्थिती काय आहे। ही सगळी जागा तुम्हाला रिकामी दिसेल आणि इथे प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसाठी असे तुम्हाला पट्टे हाकून दिलेले आहेत। जेव्हा मी करमाळ्याला येत होतो ना, खरं म्हणजे तेव्हाच इच्छा होती माझी की व्हिडिओ बनवायचा आणि समोरचं तर काय दिसणारच नव्हतं, कारण की पूर्ण पॅकिंग केली होती, त्यामुळे व्हिडिओ काय बनव। माझ्यापाशी सामान पण बरंच होतं, त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही आणि मी टेंभुर्णीला आलो व्हिडिओ बनवता येईल या कारणासाठी। पण आता माझीच पंचायत झाली की कसं जायचं पुण्याला। शेवटी मला गाडी भेटली आणि एकदम शेवटची ह्याच्यामध्ये जागा भेटली। पण गाडी फुल होती, बघूया आता किती वेळ लागते आपल्याला पुण्यामध्ये पोहोचायला। स्वारगेट स्वारगेटचं तिकीट आहे 275। फायनली जरा रिक्वेस्ट केल्यानंतर जागा भेटली मला पुढे बसण्यासाठी। आता इंदापूरमध्ये आणि टाईम झाला आहे, 1 मिनिटात टाईम दाखवतो तुम्हाला। 6 वाजलेत 21:20 आणि ही आहे अक्कलकोट स्वारगेट आणि आपली सोलापूर स्वारगेट। चला बघूया। लोकांना बघा लागेल आणि मला इथे दिसत आहे बरेचसे लोक हॉटेलवरती खायला घेण्यासाठी गेले आणि काय हॉटेल चालू नाही तर काय करणार। की सगळं काय होतं याचा अनुभव आज प्रत्यक्षात आला। बा मित्रा, झोप लागली काय? झोप लागली तर एक छोटासा ब्रेक आणि आतापर्यंत आपण जवळपास क्रॉस केले आहे, फक्त नाही 50 किलोमीटर अंतर क्रॉस केले आणि इथून साधारणतः
पुण्याचं अंतर आहे 217 किलोमीटर. सॉरी 217 नाही, 117 किलोमीटर आणि 2 तास वेळ असा दाखवत आहे आपल्याला पोहोचण्यासाठी. खूप दिवसानंतर आपली लालपरी सुरू झाली, आपली एस टी चालू झाली आणि तो आनंद मी सध्या घेतो आहे प्रवासाचा. आणि तसंही गाडी थांबली आहे तर एक चहा घेतो. जेवण करून निघालेलो घरामधून मी. बघतो चहा आहे का इथे. एक चहा द्या ना. बसा बसायचं पण नाही का? तर चहा सांगितलं आहे आणि बसायचं. तर बसू. जरा बरं वाटतं आता बसल्यानंतर. काही म्हणा 4 महिन्यानंतर प्रवास करायला जरा बरं वाटायला लागले. काहीच प्रवास नव्हता. हा चहा. गोप्रोची बॅटरी फक्त 23% राहिली आहे. मस्त क्वालिटी चहाची. कोणतं हॉटेल? हॉटेल उदय अँड फॅमिली रेस्टॉरंट इंदापूर. चहा पितो आणि मग भेटतो. उस्मानाबादची गाडी. तर ब्रेक संपला आता. थोड्याच वेळात गाडी निघेल आणि गोप्रोची बॅटरी पण लूज व्हायला लागली. त्यामुळे पुढची रेकॉर्डिंग बहुतेक मोबाईलमध्येच चालू होईल. आणि आता काही एवढं लांब नाही आहे, फक्त 117 किलोमीटर आहे. आता मध्ये आपल्याला लागणार आहे भिगवण, कुरकुम, यवत, पाटस, उरुळी कांचन आणि पुणे. आणि रात्र असल्यामुळे अजून काय दाखवणार आहे. तरी जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणारच आहे. ही गाडी खूपच फास्ट आहे या गाडीपेक्षा, कारण की ह्या गाडीने 2दा ओव्हरटेक केला आहे लालपरीने या गाडीला. तर आलो आहे मी आत्ता स्वारगेटमध्ये आणि टाईम झाला आहे 1 मिनटं. टाईम झाला आहे 1 वाजायला 12 मिनटं बाकीत. तर आणि एवढं शांत आणि निवांत तुम्ही कधी एस टी स्टँड पाहिले का? एवढं शांत. काही दिवसांनी परत आहे तसं होऊन जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा प्रवास इथंच. व्हिडिओ यूट्यूब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.